पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचं लोकार्पण झालं। यामध्ये पुणे हुबळी, नागपूर सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे या मार्गांचा समावेश आहे। राज्यातल्या 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या लोकार्पणावेळी नागपूर, पुणे आणि कोल्हापूर या स्थानकांवर मान्यवर उपस्थित होते। राज्यपाल CP राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला। या मेट्रोमुळे नागपूर सिकंदराबाद प्रवासात वेळेची बचत व्हायला मदत होईल, त्याचबरोबर मध्य भारतात व्यापार वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला। केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे स्थानकावरून झेंडा दाखवला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। वंदे भारत ट्रेन ही भारताची शान असून या ट्रेनमुळे राज्यातल्या नागरिकांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुखकर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। या 3 ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे। वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे, कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेन मध्ये मिळत आहेत। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री V सोमन्ना यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला। कोल्हापूर स्थानकावर खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिकही उपस्थित होते। पुण्याहून सुटणाऱ्या या पहिल्या वंदे भारत गाडीमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधल्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। या गाडीचा लाभ पुण्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे। कोल्हापूरकरांसाठी बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेस गाडी कोल्हापूर पुणे या मार्गावर आठवड्यातून 3 वेळा धावणार आहे। या मार्गावर नुकतीच गाडीची चाचणी घेण्यात आली। कोल्हापूर पुणे वंदे भारत दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी 8:15 वाजता सुटेल आणि दुपारी 1:30 वाजता पुण्यात पोहोचेल। पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी 2:15 वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी 7:40 ती कोल्हापूर स्थानकात दाखल होईल। ही एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकांवर थांबणार आहे। संपूर्णपणे भारतीय बनावटीची आणि अत्याधुनिक वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस कोल्हापूरकरांना मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते। ही गाडी सुरू झाल्यानं खूप सुविधा झाल्याची आनंद भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी कोल्हापूर पुणे आज जी वंदे भारतच्या माध्यमातून सुरू झाली ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि इथून कोल्हापूर टू पुण्याचं कनेक्टिव्हिटी आणि पुन्हा जास्त चांगल्या प्रकारे वाढेल। आणि मला असं वाटतं की वंदे भारतच्या ह्या ज्या रेल्वेच्या उपक्रमामध्ये की पुणे टू म्हणजे जसं वेगवेगळ्या राज्यातून जोडलं जाते तसं कोल्हापूर टू मुंबई पण झालं तर खरंच कोल्हापूर रहिवाशांना अत्यंत फायदा होईल।